पालकमंत्र्यांच्या नियुक्त्यांवरून सरकारमध्ये जोरदार संघर्ष सुरू असल्याचं चित्र निर्माण झालं आहे। अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी आपल्याच सरकारवरती गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। मंत्रालयामध्ये दलालांचा सुळसुळाट सुरू असून 5 कोटींच्या कामासाठी एका मंत्र्याच्या ओएसडीने 5 लाखांची मागणी केल्याचा दावा अमोल मिटकरींनी केला आहे। मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी नेमण्यावरून वाद सुरू असतानाच आता अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्यामुळे नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे। मंत्रालयात एजंटांचा सुळसुळाट, कारण काय होतं की फक्त पीएस आणि ओएसडीच महत्त्वाचे नसतात। पीएस आणि ओएसडींचे जे चिल्ले पिल्ले पीए वगैरे असतात हे फार खतरनाक असतात। हे म्हणजे एखाद्या संबंधित विभागाकडून जर तुम्हाला काही निधी घ्यायचा असेल तर यांना इथूनच खिरापत वाटायला सुरुवात करावी लागते। त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 100% त्यांना सहकार्य केलं आणि त्याबाबत अजितदादांची भूमिकासुद्धा सुरुवातपासून पारदर्शक आणि स्पष्ट राहिलेली आहे। जो कोणी अधिकारी, जो कोणी ओएसडी, जो कोणी पीएस, कारण मला माहीत आहे मागच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुद्धा काही ओएसडींची तक्रार दादांकडे आमदारांनी केली होती। त्यांना त्यांच्या पद्धतीनं दादांनी जिथं बसवायचं तिथं बसवलं। याचा अर्थ आताही जर तसं काही आढळत असेल तर त्यांनी दादांच्या लक्षात आणून द्यावं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात मी बोलतोय। आणि जर सरकारमध्ये जर कुठं काही आढळत असेल ते सुद्धा त्याचे पुरावे द्यावेत, मुख्यमंत्री कारवाई करतील। हे बघा, दर आठवड्याला कॅबिनेट असते, त्या दिवशी सर्व आमदार साधारणपणे मंत्रालयामध्ये असतात। मंत्रालयात कॅबिनेट संपल्यावर सर्व संबंधित मंत्री आपल्या दालनामध्ये असतात आणि अशा वेळेस मागणीचे पत्र घेऊन किंवा आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, साधारणपणे आम्ही प्रस्ताव घेऊन जात असतो। आता काही एजंट सोडलेले असतात, त्याचा सुळसुळाट असतो। महाविकास आघाडीच्या काळामध्ये मला त्याचा अनुभव आलेला आहे। म्हणजे मी ज्यावेळेस शेतरस्त्याच्या संदर्भातला एक विषय घेऊन गेलो होतो एका संबंधित ओएसडीकडे विभागाच्या, त्यावेळेस त्यांच्या पीएनी सांगितलं होतं की किती रुपयाचे रस्ते तुम्हाला हवेत, मग इतक्या कोटीचे रस्ते हवेत, तर मग इकडे 5-7 लाख रुपये दिले की लवकर देतो करून। कारण माझ्या जिल्ह्यातल्या एका व्यक्तीचे कामं मार्गी लागली होती, तो कोण्या पदावर नव्हता। तर मी म्हटलं की हा कोण्या पदावर नसताना याचे कामं कशी मंजूर झाली, तेव्हा कळलं की खालून दिल्याशिवाय खिरापत ती कामं होत नाहीत। आणि ती कामं मला माहीत होती, पण त्यावेळेस मागणी 5-7 लाखाची होती। म्हणजे एवढे पैसे देऊन हे रस्ते नाही केल्यापेक्षा न केलेले बरे। त्यामुळे मग मी शेतरस्त्याचा विशेष बाजूला काढला। म्हटलं शेवटी तो विधानसभेच्या आमदारांचा प्रश्न असतो, आपण विधान परिषदेमध्ये आहोत, आपण दुसऱ्या पद्धतीचे काही दुसऱ्या लेखाशीर्षाअंतर्गत काही हे मागितलं पाहिजे। हा अनुभव मला महाविकास आघाडीच्या काळामध्ये होता, महायुतीच्या काळात काही मंत्र्यांचा होता, आताही काही मंत्र्यांचा येतोय, पण अजून आला नाही। ज्या दिवशी येईल त्या दिवशी मंत्र्यांचं डिपार्टमेंट, मंत्र्यांच्या ओएसडीच्या नावासहित तुमच्या चॅनलवर सांगणार। मंत्रिमंडळातील नव्या मंत्र्यांचे पीएस आणि ओएसडी हे मुख्यमंत्र्यांच्या संमतीने नेमले जाणार आहेत। परिणामी शिवसेना व राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी यावरून कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। तरी देखील देवेंद्र फडणवीस हे निर्णयावरती ठाम असल्याचं सांगितलं जात आहे। पीएस आणि ओएसडींच्या नियुक्तीचा अधिकार कुणाचा यावरून चर्चा सुरू असतानाच अमोल मिटकरींनी नवा बॉम्ब फोडल्याने फडणवीस, अजितदादा आणि एकनाथ शिंदेंचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।